जळगाव निवडणूक आयोगाचा निकाल यायचा बाकी आहे, पण जळगावात आधीच गुलालाची उधळण सुरू झाली आहे. प्रचारावर खर्च करण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला गप्प करण्यासाठी नोटांची बंडल उघडली जात आहेत. 4 नगरसेवक बिनविरोध कसे झाले पाहूयात. जळगावच्या राजकारणाची ही इनसाइड स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. राजकारणात साम दाम दंडभेद म्हणतात ना, त्याचा प्रत्यय सध्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत येतोय. 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, पण त्याआधी जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. गेल्या 3 ते 4 पंचवार्षिक निवडणुकींचा इतिहास पाहिला तर सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा पोट निवडणुकीत असं घडतं, पण यावेळी चक्क जनरल इलेक्शनमध्येही सेटलमेंटचं राजकारण जोरात सुरू आहे. महायुतीसाठी आनंदाची बातमी म्हणजे मतदानाआधीच त्यांचे 4 उमेदवार नगरसेवक म्हणून फिक्स झाले आहेत. यात 3 शिंदे गटाचे तर एक भाजपचा उमेदवार आहे. पण या यशामागे नेमकं काय शिजलंय? पालकमंत्र्यांनी शहरात ठाण मांडून नक्की कोणती जादू फिरवली आणि विरोधक का ओरडतायत की लोकशाही धोक्यात आहे? सर्वात आधी बघूया की नशीबवान कोण ठरले. छाननीच्या दिवशीच भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांच्या विरोधात एकही वैध अर्ज उरला नव्हता. त्यामुळे त्यांचं खातं आधीच उघडलं गेलं होतं. पण खरी घडामोड घडली ती 1 जानेवारी रोजी. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटने बाजी मारली. थोडं सविस्तर सांगतो. सर्वप्रथम प्रभाग 18 आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे मयूर सोनवणे यांनी अर्ज भरला होता. पण 1 जानेवारी रोजी मयूर यांनी अचानक माघार घेतली आणि गौरव सोनवणे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. नंतर द्वितीय प्रभाग 2 इथे शिवसेनेचे मनोज चौधरी उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राहुल लोखंडे हा अपक्ष उमेदवार होता. लोखंडे यांनीही माघार घेतल्याने चौधरींचा मार्ग मोकळा झाला. मग तृतीय प्रभाग 2 ब इथेही तसाच प्रकार. अपक्ष उमेदवार आणि 3 वेळा नगरसेविका राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे शिंदे सेनेच्या प्रतिभा देशमुख यांनी बिनविरोध निवड निश्चित झाला. ही बातमी समजताच महापालिकेच्या गेटवर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अजून अधिकृत घोषणा बाकी आहे, पण गुलालाची उधळण आधीच झाली आहे. आता प्रश्न पडतो की निवडणुकीत लढण्याऐवजी प्रतिस्पर्धी माघार का घेत आहेत? याचं उत्तर जळगावच्या सध्याच्या राजकीय संस्कृतीत दडलंय. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या उमेदवारांचा भर प्रचारावर खर्च करण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यांवर खर्च करण्यावर जास्त आहे. म्हणजे काय? तर समोरच्याला पैसे देऊन किंवा दबाव टाकून बसवलं की विजयाची गॅरंटी. या सगळ्या ऑपरेशनचे सूत्रधार मानले जात आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील. ते 1 जानेवारी रोजी दिवसभर जळगाव शहरात ठाण मांडून बसले होते. आमदार चंद्रकांत सोनवणे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठकांचे सत्र सुरू होते. माघारीसाठी मनधरणी हे गोंडस नाव असलं तरी पडद्यामागे जोर बैठका सुरू होत्या असं सांगितलं जातंय. याचा परिणाम म्हणजे पहिल्याच दिवशी तब्बल 55 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात सर्वात मोठं नाव आहे माजी महापौर सीमा भोळे यांचं. त्यांनी प्रभाग 7 मधून माघार घेतली. तसेच प्रभाग 15 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या ममता बाविस्कर यांनीही माघार घेतली. विरोधकांची ही पिछेछाट महायुतीच्या पथ्यावर पडली आहे. एकीकडे सत्ताधारी सेलिब्रेशन करत आहे तर दुसरीकडे विरोधक मात्र प्रचंड संतापले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते हा प्रकार लोकशाहीत काळीमा फासणारा आहे. कुलभूषण पाटील म्हणतात, विरोधी उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. ज्या ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क न देता उमेदवार पळून नेले जात आहेत आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली जात आहे, तिथे लोकशाही उरली कुठे? त्यांचा थेट आरोप आहे की सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून ही निवडणूक हायजॅक केली जात आहे. जर मतदारांना त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधीच मिळाली नसेल तर याला निवडणूक कसं म्हणायचं, असा सवाल आता उपस्थित होतोय. 2 जानेवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दुपारपर्यंत अजून किती विकेट्स पडतात आणि बिनविरोध उमेदवारांची संख्या 4 वरून पुढे जाते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. प्रशासनाकडून अधिकृत घोषणा माघारीची मुदत संपल्यावरच होईल, पण चित्र जवळपास स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं? जळगावात जे घडतंय ते योग्य आहे का? उमेदवार बिनविरोध निवडून येणं ही विकासाची नांदी आहे की विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न? तुमची रोखठोक मत खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.